आज महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक धक्कादायक चित्र पाहायला मिळतंय। अजित पवारांसारखं नेतृत्व हरवल्याचा धक्का कार्यकर्ते अजून पचवतायत। भावनिक धुरळा अजून खाली बसलेला नाही आणि त्याआधीच सत्तेची खुर्ची रिकामी कशी भरायची याची सगळी गणितं मांडून राष्ट्रवादी काँग्रेस मोकळी झाली आहे। अजित पवार जाऊन अवघे 2 दिवस होत नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र खुर्ची भरण्याची लगीनघाई सुरू झाली आहे। संवेदना व्यक्त करण्याआधीच उपमुख्यमंत्री पदाचं नाव ठरलं, बैठका झाल्या आणि सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची वेळही ठरली। उद्या संध्याकाळी 5 वाजता, उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे। या सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून निवडलं जाईल आणि संध्याकाळी 5 वाजता त्या शपथ घेतील। उपमुख्यमंत्री पदासोबतच अजितदादांची इतर खातीही त्यांच्याकडे येतात की राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांकडे येतात, हे सुद्धा आता उद्या स्पष्ट होईल। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या चितेवरची आग शांत होते ना होते तोच काल सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि अजित पवारांच्या रिप्लेसमेंटची तयारी सुरू केली। आज मुंबईत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी बैठका घेतल्या आणि उद्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा मुहूर्तही ठरवला। हे सगळं पाहून एकच प्रश्न उठतोय, तो फक्त दादांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाही तर प्रत्येक सामान्याच्या मनात, की राजकारण इतकं यांत्रिकी झालंय का की एक जीव संपतो आणि लगेचच त्याची जागा भरायची असंवेदनशील प्रक्रिया सुरू होते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।